आपल्या कोकणामध्ये एक अणुऊर्जा प्रकल्प येणार होता, तुम्हाला माहिती आहे? आठवतं तुम्हाला? अणुऊर्जा प्रकल्प येणार होता आणि या अणुऊर्जा प्रकल्पाला उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता. आठवतं तुम्हाला? आणि मग तो अणुऊर्जा प्रकल्प आपल्याकडनं गेला का आहे आता मला कल्पना नाही, परंतु त्याचं काम थंड झालेलं आहे. काय कारण दिली होती की हा अणुऊर्जा प्रकल्प जर समजा आपल्याकडे आला आणि जिथे कोकणामध्ये तो उभा राहील तिथे जर समजा भूकंप झाला आणि सुनामी आली आणि त्या अणुऊर्जा प्रकल्पामध्ये जर समजा पाणी शिरलं, जसं जपानमध्ये झालं होतं तसं जर समजा आपल्याकडे झालं तर काय हाहाकार होईल कोकणामध्ये. आठवतं ना तुम्हाला? ह्याच टीका झाल्या होत्या ना, हीच गोष्ट झाली होती ना, बोलत होते. अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना कल्पना नाही का हो? सर्वात जास्ती लोकसंख्या असलेलं जे शहर आहे ते मुंबई शहर आहे. त्या मुंबई शहरामध्ये 1960 साली भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर इकडे चेंबूरला उभं केलंय, ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर रिॲक्टर आहे. त्याच्यामध्ये जर शहराच्या मध्यात जर समजा अणु प्रकल्प जर समजा आपल्याकडे आहे तर कोकणातला अणुऊर्जा प्रकल्प तुम्ही रद्द का करायला लावलात? कोणत्या उद्योगपतीने तुम्हाला सांगितलं होतं? कोण तुमच्या मागे लागलं होतं हे बंद करण्यासाठी म्हणून? कारण ह्यांचे विरोध करतात त्याला कोणतरी उद्योगपती मागे असतोच, त्याशिवाय विरोध करत नाहीत. आता पण नाणारचा प्रकल्प, ऑइल रिफायनरी येणार होती तिकडे. मग आता विचार करून बघा की उद्धव ठाकरेंनी कोकणामध्ये येणाऱ्या ऑइल रिफायनरीला विरोध केला. कशासाठी विरोध केला? आणि त्यांच्या परिचयाचे कोण असे लोक आहेत ज्यांची ऑइल रिफायनरी आहे? ज्यांच्या ते लग्नाला जातात. अजून एक ऑइल रिफायनरी आली तर आपला मित्र तोट्यात जाईल आणि तो तोट्यात जाऊ नये म्हणून कोकणामध्ये येणाऱ्या ऑइल रिफायनरीला विरोध झाला. हे नुसते विरोध असे सहज होत नसतात, ह्याच्या मागे खूप मोठं राजकारण असतं आणि नुसतं साधं राजकारण नसतं, त्याच्या मागे सगळं आर्थिक राजकारण असतं. आज इकडचा बेडडी चाळीचा विकास, धारावीचा विकास, अनेक जे विकास सुरू आहेत, आज धारावीच्या विकासाला उद्धव ठाकरे विरोध करतायत. याच्या मागे देखील आर्थिक राजकारणच आहे. हे साधं सुद्धा नाही आहे. उगाच काहीतरी विरोध करायचा म्हणून विरोध नाही येतो.